हॅलो स्टुडंट, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 8वी NMMS परीक्षा पेपर क्रमांक 1 बौद्धिक क्षमता चाचणी. तर आता याच्यामध्ये आपला जो स्वाध्याय चालू आहे आपला स्वाध्याय 2.4. या 2.4 मधले आपण एकूण 20 प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो. आता आपण 21व्या प्रश्नापासून बाकीचे सर्व प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, आपल्याकडे 21वा प्रश्न आहे. तो 21वा प्रश्न आपण सॉल्व करूया. तर पहा, 21वा प्रश्न आपण इथं पेजवर लिहून घेऊया, मग त्याला सॉल्व करू. तर 21व्या प्रश्नामधला आपला पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. MORU हा आहे. 2 पर्याय आहे आपल्याकडे, IKNR. तिसरा पर्याय आहे आपल्याकडे DFIM. आणि चौथा पर्याय आहे आपला शेवटी TVYC. हा 4 पर्याय आहेत. या चारीपैकी आपल्याला विसंगत पद ओळखून पर्याय शोधायचे आहेत उत्तरं. तर आता याच्यामध्ये बघितलं तर आपण ह्या 21व्या प्रश्नामध्ये आपण याच्यामध्ये याचे क्रमांक देऊन टाकू. तर पहा, आता 6 एमचा क्रमांक किती येते? एमचा क्रमांक आहे 13 आणि ओचा क्रमांक आहे 15, आरचा क्रमांक आहे 18, यूचा क्रमांक आहे 21. तर पहा मित्रांनो, जर हे अक्षर तुम्हाला ठळक दिसत नसतील तर व्हिडिओला फुल स्क्रीन करून पहा, म्हणजे तुम्हाला हे अक्षर सर्व ठळक क्लिअर दिसेल मित्रांनो. तर आता आयचा क्रमांक आहे आपल्याकडे 9, केचा क्रमांक आहे 11, एनचा क्रमांक आहे 14, आरचा क्रमांक आहे 18. बघा, डीचा क्रमांक आपण 4 लिहूया, एफचा क्रमांक आपण 6 लिहूया, आयचा क्रमांक लिहू आपण 9 आणि एमचा क्रमांक आहे 13 आणि टीचा क्रमांक आपल्याकडे आहे 20, व्हीचा क्रमांक आहे 22, वायचा क्रमांक आहे 25 आणि सीचा क्रमांक आहे 3. सीचा क्रमांक आहे 3 आहे. तर आता पहा, हे क्रमांक आपण लिहिल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? तर पहा, आपण ह्याच्यामध्ये इथं 13 म्हणजे इथं 15, म्हणजे या 13मध्ये त्यांनी किती ॲड केले? 13मध्ये 2 ॲड केले. तर 15 आहे, इथं 18 आहे, म्हणजे या 15मध्ये त्यांनी किती मिसळलेले आहेत? 3 मिसळलं तर 18 होते, म्हणजे 2 ॲड केलं 3 मिसळलं. परत या 18मध्ये किती मिसळलं तर 21 होते, 3 मिसळलं तर 21 होते, म्हणजे 2 ॲड केलं पहिलं, नंतर 3 ॲड केलं, नंतर 3 ॲड केलं. इथं बी तसंच होते का बघूया. बघा, या 9मध्ये किती ॲड केलं तर 11 होते, 2 ॲड केलं तर 11 होते. 11मध्ये किती ॲड केलं तर 14 होते, 3 ॲड केलं तर 14 होते. 14मध्ये किती ॲड केलं तर 18 होते, 4 मिसळलं तर 18 होते. आता बघा, या 4मध्ये किती ॲड केलं तर 6 होते, 2 ॲड केलं तर. या 6मध्ये किती ॲड केलं तर 9 होते, 3 ॲड केलं तर. आणि 9मध्ये किती ॲड केलं तर 13 होते, 4 ॲड केलं तर 13 होते. तर या तिघावरून तुम्हाला असं दिसतं मित्रांनो, इथं 2 ॲड केलं, इथं 3 ॲड केलं, 3 ॲड केलं. इथं बघा, 2 ॲड केलं पहिलं, नंतर 3 अधिक केलं याच्यामध्ये, नंतर 4 अधिक केलं. इथे बघा, 2 अधिक केलं, 3 अधिक केलं आणि या 9मध्ये 4 अधिक केलं, 13 आलं. बघा, इथं 2 3 4 2 3 4, पण इथं 2 3 3 आहे. मग आता इथं आपण बघूया, 2 3 4 आलं म्हणजे हा वेगळा ऑप्शन असणार आहे. बघा, 20मध्ये किती ॲड केलं तर 22 होते, 20मध्ये 2च ॲड केलं तर 22 होते. 22मध्ये किती ॲड केलं तर 25 होते, 22मध्ये 3 ॲड केलं तर 25 होते. आणि 25मध्ये किती ॲड करावं लागेल आपल्याला? इथं सी आहे, 25मध्ये किती ॲड केलं तर 3 येते. बघा, 25च्या नंतर आपल्याकडे 26 हा झड असतो 1, 27 पुन्हा ए असते, 28 बी असते आणि 29 4 नंबरला आहे सी. म्हणजे त्याच्यामध्ये किती ॲड केलं आपण? 4 ॲड केलं तर आपल्याला सी येते. म्हणजे 25मध्ये 4 ॲड केलं, 25 आहे ना, 1 2 3 4. बघा, 4 नंबरला सी आहे, म्हणजे सी किती नंबरला येतो? 4 नंबरला येतो आपल्या 25च्या पुढं. म्हणजे आता याच्यामध्ये इथं 2 3 4 2 3 4 2 3 4 ॲड करत आहे, पण इथं जर बघितलं तर 2 3 3च ॲड केलं, म्हणून ऑप्शन नंबर 1 विसंगत पद आहे मित्रांनो. आता बघू आपण प्रश्न क्रमांक 22वा. तर प्रश्न क्रमांक 22मध्ये पहिला पर्याय दिला आहे YDU, दुसरा पर्याय दिला आहे SJO आणि तिसरा पर्याय आहे QLM आणि चौथा पर्याय आहे WFR. तर आता हा 22वा प्रश्न आहे. आता ह्या 22व्या प्रश्नामध्ये आपण काय करूया, ह्याच्यामध्ये ह्याचे क्रमांक लिहून घेऊया. आता पहा, वायचा क्रमांक जर बघितला तर 25 आहे, डीचा क्रमांक बघितला तर 4 आहे, यूचा क्रमांक 22 आहे,
एसचा क्रमांक आपल्याकडे 19 आहे, जेचा क्रमांक 10 आहे, ओचा क्रमांक 15 आहे, क्यूचा क्रमांक 17, एलचा क्रमांक 12, एमचा क्रमांक 13, डब्ल्यूचा क्रमांक 23, एफचा क्रमांक 6, आरचा क्रमांक 18. तर आता या क्रमांकामध्ये आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आता याच्यामध्ये पहा मित्रांनो, हा 21 आहे, इथं 25 आहे आणि इथं यू किती आहे आपल्याकडे, यू 21 आहे मित्रांनो. पहा यू 22 लिहिलं मी, यू किती 21 आहे, यू 21 आहे आणि इथं 19, इथं 15. तर आता याच्यामध्ये काय संबंध होत आहे, आपण ह्या 25मधून किती मायनस केलं तर 21 होते. पहा 1 नंबरमधलं सोडून टाका, किती 4 मायनस केलं तर 21 होते आणि हा 4मध्ये आहे. पहा बघा 19मधून किती मायनस केलं तर आपल्याकडे 15 येते, 19मधून किती मायनस केलं तर आपण 15 येते. बघा 19मधून आपल्याला किती मायनस करावं लागेल, 4 मायनस करावं लागेल, किती 4 मायनस करावं लागेल. मध्ये पण 4 नाही, पण इथं 4 दिलं, पण आपण 4 मायनस केलं तरच 15 येते ना, मधले सोडून टाका. आता बघा या 17मधून किती मायनस केलं तर 13 येते, 4 मायनस केलं तर 13 येते मित्रांनो. मग इथं 23मधून किती मायनस केलं तर 18 येते, 23मधून 5 मायनस केलं तर 18 येते. म्हणजे इथं 4 मायनस केलं, इथं 4 मायनस केलं, इथं 4 मायनस केलं, पण इथं मायनस किती करावं लागेल आपलं, पहिल्या आणि शेवटच्या अक्षरामध्ये 5 करावं लागलं. म्हणून हा पर्याय थोडा वेगळा आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. आता बघू आपण प्रश्न क्रमांक 23वा. तर पहा 23वा प्रश्न आहे आपल्याकडे. पहिला ऑप्शन लिहून घेऊ आपण, DEUV. दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडे GHRS आणि तिसरं ऑप्शन आहे KLNO आणि चौथं ऑप्शन आहे EFST. हे असे 4 ऑप्शन आहेत. तर आता या 23व्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण काय करूया, याचे क्रमांक लिहून घेऊया. आता बघा डीचं क्रमांक लिहिल्याशिवाय प्रश्न आपल्याला सॉल्वच होत नाही मित्रांनो. डीचं 4 आहे, ईचं 5 आहे, यूचं 21 आहे आणि वीचं आहे 22. बघा जीचं क्रमांक आहे आपल्याकडे 7, एचचा क्रमांक आहे 8, आरचा क्रमांक आहे 18 आणि एसचा क्रमांक आहे 19, केचा क्रमांक आहे 11, एलचा क्रमांक आहे 12, एनचा क्रमांक आहे 14 आणि ओचा क्रमांक आहे 15, ईचा क्रमांक आहे 5, एफचा क्रमांक आहे 6, एसचा क्रमांक आहे 19 आणि टीचा क्रमांक आहे 20. मग आता ह्याच्यामध्ये हे इथं लिहू आपण, EFST आहे, ईचं 5, एफचं 6, एसचं 19 आणि टीचं 20 असे क्रमांक आहेत. तर आता पहा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय दिसते मित्रांनो, ह्याच्यामध्ये असं दिसायला इथं हे 4, 5, 21, 22, 7, 8, 18, 19, 11, 12, 14, 15, 5, 6, 19, 20 ते तर सगळ्यामध्येच आहेत, म्हणजे वेगळं तर कोणतं नाही. तर दुसरा लॉजिक याच्यामध्ये असं भेटतं मित्रांनो. आता जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर आता ह्या 4 अधिक 22 केल्या आपण, म्हणजे किती होते, 4 आणि 22 किती होतात, 4 अधिक 22 केलं तर 26 होतात. आणि ह्यांच्या दोघांची जरी बेरीज केल्या आपण, 5 अधिक 21 केल्या तरी 26 होते. म्हणजे ह्यांच्या दोघांची बेरीज, ह्यांच्या दोघांची बेरीज 26 आली. आता बघा 7 आणि 19, 7 अधिक 19 जर केल्या आपण तर किती होते, 26 होते. आणि 18 अधिक 8 केला, म्हणजे 18 अधिक 8 केला किंवा 8 अधिक 18 केला तरी 26 होते. बघा ह्यांच्या दोघांची मधल्याची बेरीज आणि शेवटाची बेरीज 26 आली. आता इथं बघा 11 अधिक 15 केल्या तरी 26 होते. बघा 11 अधिक 15 26 होते. आणि 12 आणि 14 केला तरी काय होते, 26च होते मित्रांनो. काय होते, 26. मधल्याची 26, कडकडची 26. आता इथं बघा 5 अधिक 20 किती होते मित्रांनो, 25 होते. आणि ह्याच्या दोघांची बेरीज किती होते, 6 अधिक 19 किती होते, 25 होते. म्हणजे इथं 25 बेरीज आली. इथं 26 26 26 26 26 26.
पहिल्याची आणि शेवटची 26 मधल्या दोघाची 26, पहिल्याची आणि शेवटची 26 मधल्या दोघाची 26, पहिल्याची आणि शेवटची 26 मधल्या दोघाची 26. पण इथं कसं आहे, पहिल्याची आणि शेवटची 25 आहे, मधल्या दोघाची 25 आहे, म्हणजे 25 वेगळा आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. आता पहा 25वा प्रश्न बघूया, 24वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24 पहा, आपल्याकडे क्वेश्चन आहे 24. पहिला आहे KD, दुसरा आहे RL, तिसरा आहे MT आणि चौथा ऑप्शन आहे OH. आता याच्यामध्ये आपण परत याचे क्रमांक लिहून घेऊया. बघा इथं 11 आहे, D आहे, याचं 4 आहे, याचा Rचा क्रमांक येते 18, Lचा क्रमांक येते 12 आणि Mचा क्रमांक येते 13, Tचा क्रमांक येते 20, ओचा क्रमांक येते 15, Hचा क्रमांक येते 8. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये काय होते पहा मित्रांनो, याच्यामध्ये आपण यांच्या दोघांचा फरक किती आहे किंवा ह्या 4मध्ये किती, 11मध्ये किती मायनस केलं किंवा ह्यांच्या दोघांमध्ये जर बघितला फरक, तर या 4मध्ये आपण या 11मधून किती मायनस करावं लागेल आपल्याला. 11मधून किती मायनस केलं तर 4 येते. 11मधून आपण जर 7 मायनस केला तर किती येते, 4 येते. 11मधून जर आपण 7 काढले तर 4 येते. इथंही बघा 18मधून किती काढलं तर 12 येते. 18मधून आपण 6 मायनस केल्या तर किती येते, 12 येते मित्रांनो. त्याच्यानंतर इथं 13मधून नाही, 13मध्ये ॲड करायचं आहे. 13मध्ये किती ॲड करायचं आहे, किती ॲड करावं लागेल, 7 इथं ॲड करावं लागेल मित्रांनो. आणि इथं बघा 15मधून किती ॲड करावं लागेल तर 8 येते. 7 मायनस करावं लागेल तर 8 येते. म्हणजे इथं आपण 7 मायनस करत आहोत, इथं 6 मायनस करत आहोत, इथं 7 मायनस करत आहोत, पण इथं 7 आपल्याला प्लस करावं लागेल, इथं प्लस करावं लागेल. म्हणजे पहिली मोठी संख्या आहे, इथं मोठी संख्या आहे, नंतर छोटी आहे, पहिलं छोटी आहे नंतर मोठी आहे, इथं पहिलं मोठी आहे नंतर छोटी आहे. म्हणजे इथं मायनस करायचं आहे, इथं प्लस करायचं आहे, इथं मायनस करायचं आहे, इथं मायनस करायचं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. आता बघूया प्रश्न क्रमांक 25. तर पहा 25वा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन TC, दुसरा ऑप्शन OD आणि तिसरा ऑप्शन FI आणि चौथा ऑप्शन आहे P आणि E. आता बघा आपण क्रमांक लिहून घेऊया याचे. Tचा क्रमांक आहे 20 आणि Cचा क्रमांक आहे 3, Oचा क्रमांक आहे 15, Dचा क्रमांक आहे 4, Fचा क्रमांक आहे 6, Iचा क्रमांक आहे 9, Pचा क्रमांक आहे 16, Eचा क्रमांक आहे 5. आता बघितलं तर आपण ह्या क्रमांक जे आहेत यांचे गुणाकार करू. बघा 20 गुणिले 3 किती होते, 3 दुणे 6 म्हणजे 60 होते. 15 गुणिले 4, 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 चौक 60 आणि 6 गुणिले 9, 9 सक 54 होते मित्रांनो. आणि 16 गुणिले 5 किती होते, 16 5 80 होते. तर आता जर बघितलं ह्यांच्या तिघाचा गुणाकार, इथं 60 आहे, इथं 60 आहे, इथं 54 आहे, इथं 80 आहे. म्हणजे ह्या 60ला आपण 3 भाग देऊ शकतो, या 60ला आपण 3 भाग देऊ शकतो, या 54ला आपण 3 भाग देऊ शकतो, पण ह्या 80ला 3 भाग जात नाही. म्हणून ऑप्शन नंबर 4 तुमचं उत्तर असणार आहे. कारण ह्याला 3 भाग जाते, ह्याला 3 भाग जाते, ह्याला 3 भाग जाते, चौथ्याला 3 भाग जात नाही, म्हणून PE हे तुमचं उत्तर असणार आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 26. तर पहा प्रश्न क्रमांक 26 आपल्याकडे आहे, तो लिहून घेऊ इथं. प्रश्न क्रमांक 26 काय दिलं, पहिलं ऑप्शन PLUS, दुसरं ऑप्शन आहे ONE आणि तिसरं ऑप्शन आहे NAME आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे आपल्याकडे UNO. आता ह्या सर्व अक्षरांना आपण काय करूया, याचे क्रमांक लिहूया. क्रमांक जरी लिहिला गेलो आपण तरी याच्यामध्ये बघा इथं O आहे, इथं E आहे, म्हणजे 2 स्वर आहेत, इथं बी 2 स्वर आहेत. बघा इथं A आहे, इथं E आहे, इथं बी 2 स्वर आहेत. U आहे, O आहे, इथं बी 2 स्वर आहेत. पण इथं
एकच स्वर आहे म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचं याचं उत्तर येते मित्रांनो. कारण प्रत्येकामध्ये आपल्या इंग्लिशमधले स्वर किती आहे त्याच्यामध्ये 2 आहेत, इथं बी 2 आहेत, इथं बी 2 आहेत, पण इथं एकच स्वर आहे म्हणून पहिला ऑप्शन तुमचं बरोबर येणार आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 27वा बघूया. तर प्रश्न क्रमांक 27वा पहा काय दिलं. 27वा प्रश्न आहे आपल्याकडे. ऑप्शन पहिला दिलेला आहे 9R 15L. दुसरं ऑप्शन आहे 17J 13N. आणि तिसरं ऑप्शन आहे 3X 21F. आणि चौथं ऑप्शन आहे 1Z 23D. हे असे दिलेले आहेत 27वा प्रश्न. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर याचे आपण क्रमांक लिहून घेऊया. तर क्रमांक काय आहे ते पहा. पहिला आपण 9ला 9 असंच ठेवू. आपण ह्या आरचं क्रमांक लिहून घेऊ 18 आणि एलचं क्रमांक लिहून घेऊ 12. जेचं क्रमांक लिहू 10 आणि एनचं क्रमांक लिहू 14. एक्सचं क्रमांक 24, एफचं क्रमांक 6, झडचं क्रमांक 26, डीचं क्रमांक 4. आता पहा याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं मित्रांनो. आता जर तुम्ही बघितलं तर हे जे 18 आहे या 18मध्ये या 18 आणि इथं जे 15 आहे या 18 आणि 15मध्ये संबंध काय. या 18मधून 3 मायनस केलं तर 15 येते, 15मध्ये लिहिलं. आणि या 9मध्ये 3 ॲड केलं तर 12 येते आणि 12व्या क्रमांकाचं यल इथं लिहिलं. इथंही बघा 10मध्ये किती ॲड करायचं आपल्याला. 10मध्ये इथं आपल्याकडे 10मध्ये इथं 3 ॲड करायचं आहे. इथं मायनस करावं लागले पण इथं किती ॲड करावं लागलं म्हणजे 3 इथं प्लस करायचं आहे. आणि इथं 17मध्ये किती आपल्याला काय करावं लागलं. इथं 3 मायनस करायचं आहे म्हणजे इथं मध्ये आपण इथं पहिलं मायनस केलो, इथं ॲड केलो, पण इथं प्लस केलो, इथं मायनस केलो म्हणजे इथं थोडं उलटं दिसू लागलं. मग इथं बघू काय केलं आपण. इथं बघा 3मध्ये किती मायनस केलं तर 21 येते. 24मध्ये 3 मायनस केलं तर 21 येते. अजून 3मध्ये किती ॲड केलं तर 6 येते. 3 ॲड केलं तर 6 येते. म्हणजे इथं मध्ये मायनस बाहेर ॲड म्हणजे पहिल्यासारखं दिसतं आहे. मध्ये मायनस बाहेर ॲड, मध्ये मायनस बाहेर ॲड, पण इथं मध्ये प्लस बाहेर ॲड आहे म्हणजे हा राहू शकते. मग आपण बघू याच्यामध्ये तोच लागू होतो का. बघा इथंच होते बघा. 26मधून किती मायनस करावं लागेल म्हणजे 23 येते, 3 मायनस करावं लागेल. 1मध्ये किती ॲड करावं लागेल तर 4 येते, 3 ॲड केलं तर 4 येते. म्हणजे आपला इथं मायनस मध्ये बाहेर, मध्ये मायनस बाहेर प्लस, मध्ये मायनस करायचं आहे, मध्ये बाहेर प्लस करायचं आहे. पण इथं उलटं दिलं, मध्ये प्लस केलं बाहेर मायनस केलं म्हणून हा ऑप्शन थोडा वेगळा आहे. म्हणजे मधल्या दोघांचा संबंध इथं मायनस करून आहे, बाहेरच्या दोघांचा संबंध प्लसचा आहे म्हणजे इकडून प्लस करायचं आहे. इथं बघा मधल्या दोघांचा संबंध इथं प्लस केलं, इकडून मायनस केलं, उलटं झालं तो. इथं मधल्या दोघांचं इकडून जर बघितलं तर मायनस केलं तर 21 येते, इकडून बघितलं तर प्लस केलं तर 6 येते. म्हणजे 3 6 प्लस मायनस करायचं आहे म्हणून इथं थोडं उलटं दिलं म्हणून ऑप्शन नंबर 3 तुमचा बरोबर आहे. तुम्हाला कळते मित्रांनो, थोडं व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. आता पहा प्रश्न क्रमांक 28वा. प्रश्न क्रमांक 28वा आहे आपल्याकडे. मी इथे लिहून घेतो. तर 28वा प्रश्न आहे आपल्याकडे. पहिला ऑप्शन HCRL. दुसरं ऑप्शन आहे XFMD. आणि तिसरं ऑप्शन आहे BJUL. आणि चौथा ऑप्शन आहे TGAI. हे चौथा ऑप्शन आहे. आता पहा याच्यामध्ये आपण काय करू शकतो. परत आपण याचे काय करूया, क्रमांक लिहून घेऊया. आता जर क्रमांक जर बघितला तर काय येते पहा मित्रांनो. 28 एचचं क्रमांक आहे 8, सीचं क्रमांक आहे 3, आरचं क्रमांक आहे 18 आणि एलचं क्रमांक आहे 12. एक्सचं क्रमांक आहे 24, एफचं क्रमांक आहे 6, एमचं क्रमांक 13, डीचं क्रमांक 4, बीचं क्रमांक आहे 2, जेचं क्रमांक 10, यूचं क्रमांक आहे 21, एलचं क्रमांक आहे 12, टीचं क्रमांक आहे 20, जीचं क्रमांक आहे 7, एचं क्रमांक 1 आणि आयचं क्रमांक आहे 9. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या सर्व क्रमांकाची आपण काय करूया, बेरीज करूया. पहिले सुरुवातीला काय करू, बेरीज करू. आता पहा, आता इथं बेरीज जर केलं आपण
तर 2 अंक वर लिहू. पहिले 18, नंतर 12, नंतर 8, नंतर 3 यांची बेरीज करू. बघा 8 आणि 2 10, 10 8 18, 18 3 21चे 1, हातच्याला 2, ही 2 2 4 म्हणजे बेरीज किती आली? याची बेरीज आली 41. आता याची बेरीज करू. बघा 24 आणि 6 30, 24 आणि 6 किती होतात? 30, याच्यातले 10 40, 43, ही झाली 47. हे किती झालं? 47. मग आता यांची बेरीज बघा. इथं किती आहे? हे 10 आणि 2 12, 12 आणि 12 24, 24 होते. 12 आणि 12 24, 24 24 आणि हे 40 41. ह्याची बेरीज किती येते? 41 येते. आता इथं बघा, हे 20 आणि हे 9, हे 10 30 30 आणि 47. इथं किती आली? 47 आली. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये यांच्या सगळ्यांची आपण काय केलो? बेरीज केलो. तर याच्यामध्ये जर बघितलो आपण तर यांची जो बेरीज आहे, तर पहा याची बेरीज जी आहे, याची बेरीज पहा मित्रांनो 41 येत नाही. थोडं आपण फास्टमध्ये चुकीनं केलो. तर याची बेरीज होते पहा, हे 10 2 आणि 10 12 आणि हे 12 12 12 2 24. 24मध्ये जर 20 मिसळले आपण तर 44 44 आणि 1 अधिक म्हणजे इथं 45 येते. याची बेरीज किती येते? 45 येते. आता जर बघितलं तर इथं बघा, हे 41 जे आहे मूळ संख्या आहे. 41 मूळ, 47सुद्धा मूळ आहे आणि 47 इथंसुद्धा मूळ आहे. पण इथं मूळ आहे का? मूळ नाही मित्रांनो. ही संख्या मूळ नाही. म्हणून ऑप्शन नंबर 3 या तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. बाकीच्या सगळ्यांची बेरीज किती आली? मूळ संख्या आलेली आहे. आता बघू आपण प्रश्न क्रमांक 29वा. तर पहा प्रश्न क्रमांक 29वा मी इथे लिहून घेतो. तर पहिलं आहे ऑप्शन 29वाचा TUZ TV आहे ते TVZH. दुसरं ऑप्शन आहे ACGM. तिसरं ऑप्शन आहे PRVB आणि चौथं ऑप्शन आहे FHLR. हे असे ऑप्शन आहेत. तर आता ह्याला आपण कसं सॉल्व करूया? परत याचे आपण क्रमांक लिहून घेऊ आणि याला सॉल्व करू. टीचं क्रमांक आहे 20, व्हीचं क्रमांक आहे 22, झडचं क्रमांक आहे 26 आणि एचचं क्रमांक आहे 8. एचं 1, सीचं 3, जीचं 7, एमचं 13, पीचं आहे 16, आरचं आहे 18, व्हीचं आहे 22 आणि बीचं आहे 2, एफचं आहे 6, एचचं आहे 8, एलचं आहे 12, आरचं आहे 18. आता ह्या क्रमांकामध्ये तुम्हाला काय दिसतंय? ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथं 20 इथं 22 म्हणजे 20मध्ये 2 ॲड केलं तर 22 येते. 22मध्ये किती ॲड केलं तर 26 येते. 4 ॲड केलं तर 26 येते. आणि 26मधून आपल्याला किती ॲड करायचं आहे किंवा याच्यामध्ये किती ॲड केलं तर 8 येते. म्हणजे याच्यामध्ये जर 26मध्ये आपण किती ॲड केलं तर याचे येते बघा. 26मध्ये किती ॲड करावं लागेल? 26. 26च्या नंतर 26 हे आहे. तर आपल्याला याचे येण्यासाठी पुढे जावं लागेल म्हणजे एकडे 1 2 1 2 3 4 5 6 7 8 8 ॲड करावं लागेल. इथं किती 8 ॲड केलं तर याचे येते 26च्या नंतर 8. म्हणजे 26च्या नंतर 8 म्हणजे कसं? 26च्या नंतर 1 येतो ना. 26च्या नंतर 27 येते. 27 म्हणजे कोण? 27 म्हणजे ए येतो ना. एच्या नंतर किती? इथं 4 ॲड केल्या, इथं 2 ॲड केल्या, इथं 4 ॲड केला, मग इथं 8 ॲड केलं तर याचे येते. म्हणजे झड झालं. मग झडच्या नंतर 1 2 3 4 5 6 7 8 8 नंबरला कोण आहे? एच आहे. म्हणून इथं त्यांनी एच देऊन ठेवलं. मग आता इथं बघा 1मध्ये किती ॲड करावं लागेल? 2 ॲड करावं लागेल. 2मध्ये किती ॲड करावं लागेल तर 7 येते. 2मध्ये आपण 1मध्ये 2 ॲड केलं तर 3 येते. 3मध्ये किती ॲड करावं लागेल? 4 ॲड करावं लागेल. आणि 7मध्ये किती ॲड करावं लागेल? 7मध्ये किती ॲड केलं तर 13 येते. 7मध्ये 6 ॲड केलं तर 13 येते. आता इथं बघा 16मध्ये किती ॲड केलं तर 18 येते. 2 ॲड केलं तर 18 येते. 18मध्ये किती ॲड केलं तर 22 येते. 18मध्ये आपल्याला ॲड करावं लागेल 22 येण्यासाठी 4. आणि या 22मध्ये किती ॲड केलं तर बी येते. इथं आपण 2 4 6 ॲड केलं ना. मग इथंसुद्धा 2 4 6 किंवा 8 दोन्हीपैकी एक असेल. कारण इथं बी 2 4 आहे, इथं बी 2 4 आहे, इथं बी 2 4 आहे. पहिलं आपण 6 ॲड करू. 22मध्ये 6 बघा 22 कुठं आहे? इथं आहे.
मग त्याच्यामध्ये 6 ॲड करण्यासाठी 1 2 3 4 5 6 नंबरला कोण आहे बघा, 1 2 3 4 5 6 नंबरला बी आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी किती ॲड केलं, 6 ॲड केलं, तर 2 नंबरचं बी आलं. मग आता बघा इथं 6मध्ये किती ॲड करायचं आहे, 2 ॲड केलं तर 8, म्हणजे 8व्या क्रमांकाचं. 8मध्ये किती ॲड करायला लागले, 4 ॲड केलं तर 12. मग 12मध्ये किती ॲड करायला लागले, 6 ॲड केलं तर 18 येते. म्हणजे तुमचं जे वेगळं आहे इथं 8 ॲड करावं लागेल पर्याय क्रमांक 1मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असणार आहे. बाकीचे 2 4 6 2 4 6 2 4 6 त्यांनी प्लस करून उत्तर काढलेलं आहे. म्हणून 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 30 बघूया. तर पहा, प्रश्न क्रमांक 30चे पर्याय मी इथं लिहून घेतो. 30चं पहिलं आहे VTPH, दुसरा आहे ZXTL, तिसरा आहे JHDV आणि चौथा आहे QOKE. हे 4 ऑप्शन आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपण ह्याचे क्रमांक लिहून घेऊया. आता जर क्रमांक बघितला तर पहिलं जो आहे तो V आहे. Vचं क्रमांक आहे आपल्याकडे 22, Tचं क्रमांक 20, Pचं क्रमांक 16, Hचं क्रमांक 8, झडचं क्रमांक 26, Xचं क्रमांक 24, Tचं क्रमांक 20, Lचं क्रमांक 12. आता Jचं क्रमांक 10, Hचं क्रमांक 8, Dचं क्रमांक 4, Vचं क्रमांक 22, Qचं क्रमांक आहे 17, Oचं क्रमांक आहे 15, Kचं क्रमांक 11, Eचं क्रमांक 5. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय दिसते, आपण याच्यामध्ये मित्रांनो काय करू शकता, परत आपण याच्यामध्ये इथं मायनस करू शकता. 20मधून 2 मायनस करायचं आहे आणि इथं प्लस करायचं आहे. म्हणजे इथं 8मधून किती मायनस करायचं, 16मधून किती मायनस करायचं, 8 मायनस करायचं आहे. 16मधून किती, 8 मायनस करायचं आहे. तुम्ही असंही करू शकता किंवा या दोघांचं न बघता ह्यांच्या दोघांचंही घेऊ शकता आपण. या 20मधून त्यांनी किती मायनस केलं तर 16 येते, 4 मायनस केलं तर 16 येते. 16मधून किती मायनस केलं तर 8 येते, हे 16मधून 8 मायनस केलं तर 8 येते. म्हणजे 2 4 8 मायनस केलं. मग आता याच्यामध्ये बघू, 26मधून किती मायनस केलं तर 24 येते, 2 मायनस केलं तर 24. 24मधून किती मायनस केलं तर 20 येते, 4 मायनस केलं तर 20 येते. 20मधून किती मायनस केलं तर 12 येते, 8 मायनस केलं तर 12 येते. म्हणजे -2 -4 -8, -2 -4 -8 केलेले आहे. मग इथं बघा, 10मधून किती मायनस केलं तर 8 येते, 10मधून 2 मायनस केलं तर 8 येते. 8मधून किती मायनस केलं तर 4 येते, 4 मायनस केलं तर 8 येते. आणि 4मधून किती मायनस केलं तर V येते. म्हणजे मायनस म्हणजे मागं जायचं आहे, आपल्याला मागं जायचं आहे, म्हणजे 4च्या मागं जायचं आहे. इथं 8 आल्यामुळं आपण काय करूया, 8 मागं जाऊ. 8 नंबरला आपल्याला 8 नंबरला आपल्याला V येते का बघूया. बघा 4 इथं आहे, मग 4च्या मागं 8, 4च्या मागं म्हणजे 3 1 हे 2, हे बघा 4च्या मागं म्हणजे हे 1 येणार, C 1 येणार, 1 2 3. याच्या मागं म्हणजे जड 3 4 5 6 7, मग 8 नंबरला कोण आला आपला V आला. म्हणून इथं किती आहे, V आहे. म्हणून 22 नंबर आपण क्रमानं घेतला, पण ते मागं जायचं आहे, मायनस करायचं आहे. म्हणजे इथं सुद्धा 8 त्यांनी मायनस केल्यावरच V येते. बघा तुम्हाला कळणार गेलं तर परत एकदा बघा, 4 इथं आहे, 4 म्हणजे D इथं आहे, याच्या मागं जायचं आहे आपल्याला 8, 1 2 3, याच्या मागं जडच 3 4 5 6 7 8, 8ला V आहे. म्हणून इथं V दिलं. 22 क्रमांक आपण सरळ पद्धतीने लिहिलो, पण इथं मायनस करायचं आहे. आता बघा इथं पण 2 4 6 8, 2 4 6 8, 2 4 6 8, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिलं असेल. बघा 17मधून किती मायनस केलं तर 15 येते, 2 मायनस केलं तर. आणि 15मधून किती मायनस केलं तर 4 मायनस केलं तर. आणि 11मधून किती मायनस केल्या तर 5 येते. 11मधून आपण जर किती मायनस केल्या तर 5 येते. पहा मित्रांनो, 11मधून जर आपण 5 काढून टाकल्या तर 6 मायनस केलं, पण इथं 6 केलं नाही आपण, इथं शेवटी 8 केल्या, इथं 8 केल्या, इथं 8 केल्या, इथं 6 केलं. म्हणून ऑप्शन नंबर 4 तुमचं उत्तर येते मित्रांनो. आता बघूया प्रश्न क्रमांक 31वा. तर प्रश्न क्रमांक 31वा काय दिला, तर पहा 31वा प्रश्न आहे. प्रश्न ऑप्शन 1 आहे DB, दुसरं ऑप्शन आहे IC, तिसरं ऑप्शन आहे OE
आणि चौथा ऑप्शन आहे ए. आता बघा याच्यामध्ये 32मध्ये आपण काय करू शकता, 31मध्ये, तर 31मध्ये आपण याचे पर्याय लिहून घेऊ. डीचं 4 आहे, बीचं 2 आहे, आयचं किती आहे 9 आहे, सीचं 3 आहे, ओचं किती आहे 15 आहे, आणि ईचं किती आहे 5 आहे, एचं 1 आहे, याचं 1 आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर इथं 2चा वर्ग 4 लिहिलं, 3चा वर्ग 9 लिहिलं, इथं 1चा वर्ग 1च लिहिलं, पण 5चा वर्ग 25 होते मित्रांनो, 5चा वर्ग 25 होते, पण इथं 15 लिहिलं, म्हणून पर्याय क्रमांक 1 तुमचं चुकीचं आहे. बघा 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 1चा वर्ग 1, 5चा वर्ग 25 होते, पण 5चा वर्ग 15 लिहिलं, म्हणून हे पर्याय तिसरा वेगळा आहे, म्हणून पर्याय 3 बरोबर आहे 31व्या प्रश्नाचा. आता बघून 32वा प्रश्न. आता बघा 32वा प्रश्न काय आहे आपल्याकडे. 32वा प्रश्न आहे आपल्याकडे, पहिला ऑप्शन आहे VFU, दुसरं ऑप्शन आहे TIS, आणि तिसरं ऑप्शन आहे YCX, आणि चौथा ऑप्शन आहे OMN. मग आता ह्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण काय करूया, क्रमांक देऊन टाकू. आता जर बघितलं तर वीचं क्रमांक किती येते मित्रांनो, वीचं क्रमांक येते 22, एफचं क्रमांक येते 6, आणि यूचं क्रमांक येते 21. टीचं क्रमांक 20 आहे, आयचं क्रमांक 9 आहे, एसचं क्रमांक 19 आहे, वायचं क्रमांक 25 आहे, सीचं क्रमांक 3 आहे, याचं क्रमांक एक्सचं क्रमांक 24 आहे, ओचं क्रमांक आहे 15, एमचं क्रमांक 13, एनचं क्रमांक 14. आता जर बघितलं तर इथं तुम्हाला बघलं कीच ओळखी आलं मित्रांनो. काय ओळखी आलं, हे बघा, ह्या 22मधून 1 मायनस केलं तर 21, 20मधून 1 मायनस केलं तर 19, 25मधून 1 मायनस केलं 24, आणि 15मधून किती मायनस केलं, 1 मायनस केलं तर 14. म्हणजे पहिलं आणि शेवटामध्ये 1 मायनस केलं सगळ्यामध्येच आहे, म्हणजे वेगळं काही नाही, सगळे सारखेच आहेत, कोणतेही ऑप्शन सांगू शकत नाही आपण पहिला आणि तिसऱ्याचा विचार केला तर. पण आता आपण दुसऱ्या आणि तिसऱ्याचा विचार करू. मी आता बघितलं म्हणून डायरेक्ट सगळ्याचं फरक एकच आहे, सगळ्याचाच फरक एक आहे, मग आपण काय सांगू शकत नाही. आता यांचं बघू आपण, 6 आणि 21 किती होते, 6 आणि 21, 6 अधिक 21 बेरीज होते 27, यांच्या दोघांची बघा. आणि 9 आणि 20 किती होते बेरीज, 9 आणि 19 किती होते बेरीज, याच्यात केलं तर 28 होते. आता बघा 3 आणि 24, 3 आणि 24 यांची बेरीज किती होते मित्रांनो, 27 होते. आणि 13 आणि 14, 13 अधिक 14 यांची बेरीज किती होते, 27 होते. बघा 27, 27, 28, 27, म्हणजे इथं 28 वेगळी आली, म्हणजे ऑप्शन नंबर 3 ह्याचं उत्तर बरोबर आहे. पहिला जो लॉजिक शोधला होता आपण, पहिला आणि शेवटामध्ये 1चा फरक आहे, पहिला आणि शेवटामध्ये 1चा फरक आहे, पहिला आणि शेवटचं 1चं फरक, पहिला आणि शेवटचं 1चं फरक, ते चुकीचं आहे, कारण त्याच्यामध्ये काही सगळ्यामध्ये तेच आहे, वेगळं असलं पाहिजे. तर वेगळं काय, दुसरं आणि तिसऱ्याची बेरीज 27 आहे, इथंसुद्धा दुसरं आणि तिसऱ्याची बेरीज 27 आहे, दुसरं आणि तिसऱ्याची बेरीज 27 आहे, पण 2 पर्यायामध्ये जर बघितलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्याची बेरीज 28 आली, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं बरोबर उत्तर आहे. आता बघू आपण 33वा प्रश्न. बघा प्रश्न क्रमांक 33वा काय दिला, प्रश्न क्रमांक 33वा पहिला आहे PART, दुसरा आहे COLD, आणि तिसरा आहे SEAL, आणि चौथा आहे BEND. हे असे 4 ऑप्शन आहेत. तर आता आपण याला नंबर देऊया, मस्त सॉल्व करूया 33वा प्रश्न. आता बघा 33वा प्रश्नामध्ये जर बघितला तर 33वामध्ये आपण इथं आपल्याकडे एक स्वर आहे, आपल्याकडे इथं बघा इथं बी एक स्वर आहे, इथं एक स्वर आहे, एक स्वर आहे, 2 स्वर आहेत, आणि इथं एकच स्वर आहे, म्हणजे इथं एक स्वर, इथं एक स्वर, इथं 2 स्वर, एक स्वर आहे, एक स्वर आहे, इथं एक स्वर आहे, इथं 2 स्वर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर बरोबर येते मित्रांनो. अशा प्रकारे 33वा प्रश्न संपला. आता 34वा प्रश्न बघूया. 34वा प्रश्न आहे THR, दुसरं 2 आहे, दुसरं ऑप्शन आहे YDW, तिसरं ऑप्शन आहे QKO, आणि चौथं ऑप्शन आहे VFT. आता आपण याला सॉल्व करूया. तर पहा 34वामध्ये काय करू शकतो आपण.
यांचे आपण क्रमांक लिहून घेऊया. इथं येते 20, एस येते 8, आर येते 18, वाय आहे 25, डी आहे 4, डब्ल्यू आहे 23, क्यू आहे 17, के आहे 11, ओ आहे 15, व्ही आहे 22, एफ आहे 6, टी आहे 20. मग आता यांची आपण फरक काढू. यांच्या दोघांचा फरक किती येते? 12 येते. 12 येते. किती येते? 20मधून 8 गेले 12. आणि यांच्या दोघांचा फरक किती येते? 18मधून 8 गेले 10. किती येते? 10. फरक किती आलं? 10 आलं. मग आता बघा, आता याच्यामध्ये यांच्या दोघांचा फरक किती येते? 21. आणि यांच्या दोघांचा फरक किती येते? 4 जर गेलं तर 19. आता यांच्या दोघांचा फरक किती आहे? आपण 11 जर मायनस करून टाकून दिलो तर किती येते? 6. यांच्या दोघांचा फरक किती येते? 4. यांच्या दोघांचा फरक किती आहे मित्रांनो? 6 जर काढून टाकलो तर 16. आणि यांच्या दोघांचा फरक किती आहे? 6 काढलो तर 14. मग आता पहा, यांचा जो फरक काढला आपण, याचं 12 आलं, याचं 10 आलं, 21 आलं, 19 आलं, 6 आलं, 4 आलं, 16 आलं, 14 आलं. तर हे सम आहे, हे पण सम आहे, हे पण सम आहे. पण हे कसं आहे? विषम आहे मित्रांनो, हे विषम आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 तुमचा बरोबर आहे. बाकीच्याचं सगळ्याचा फरक समसंख्या आली, याची विषम आली, म्हणून 2 बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 35वा काय दिलं? JE हा एक दिलं, दुसरं आहे ऑप्शन FC, तिसरं ऑप्शन आहे NG आणि चौथं ऑप्शन आहे VL. बघा, आता याच्यामध्ये आपण काय करू शकता? तर पहा, याच्यामध्ये आपण अशा प्रकारे याला सॉल्व करू शकतो. आपण जे आणि याचा आपण काय करू? क्रमांक लिहून घेऊया. तर जेचा क्रमांक किती आहे मित्रांनो? 10 आहे. ईचा क्रमांक किती? 5. एफचा क्रमांक 6, सीचा क्रमांक 3, एनचा क्रमांक आहे 14, जीचा क्रमांक आहे 7, व्हीचा क्रमांक आहे 22, एलचा क्रमांक आहे 12. आता याच्यामध्ये जर बघितला तर याच्यामध्ये इथं 10चं अर्ध केलं 5, 10चे हाफ, इथं हाफ केलं, अर्ध केलं हाफ. 6चं हाफ केलं, इथं 6चं हाफ केलं. 14चं हाफ केलेलं आहे, अर्ध केलेलं आहे. इथं 22चं हाफ केलं नाही मित्रांनो. 22चा हाफ 11 येते, 11 2 22, पण इथं 12 दिलं, म्हणजे हे चुकीचं आहे. इथं हाफ केलेलं नाही मित्रांनो. जर 11 आला असेल तर हाफ केलं म्हणत असतं आपण. हाफ म्हणजे अर्ध, हाफ म्हणजे काय? अर्ध केलं किंवा दुप्पट केलं म्हणू शकतात. इथं 5चं दुप्पट 10, 3चं दुप्पट 6, 7चं दुप्पट 14, 12चं दुप्पट 24 होते, पण इथं 22 आहे, म्हणून हे ऑप्शन वेगळं आहे. प्रश्न क्रमांक 34वाचं उत्तर 4. आता आपण बघूया 36वा प्रश्न काय दिला? P' आहे, दुसरं ऑप्शन आहे F आणि 3 आहे, आणि तिसरं ऑप्शन आहे D आणि -2 आहे, आणि चौथा आहे Y आणि 5. आता याच्यामध्ये जर बघितला तर याच्यामध्ये 36व्यामध्ये तर काय आहे मित्रांनो? इथं जे P आहे, Pचा क्रमांक 16 येते, Fचा क्रमांक येते 6, आणि Dचा क्रमांक येते 4, Yचा क्रमांक येते 25. म्हणजे इथं 16 आलं ना, म्हणजे ह्या 4चा वर्ग केल्यावरच 16 येते. 3चा वर्ग केला तर 9 येते, पण इथं दिलं, इथे 6. बघा, 2चा वर्ग केला तर किती येते? 4 येते, बरोबर आहे. 5चा वर्ग केला तर 25 येते, बरोबर आहे. पण इथं 3चा वर्ग 9 द्यायचं, 6 दिलं, म्हणून ऑप्शन नंबर 2 तुमचा बरोबर उत्तर आहे. बघा, ह्याचीच वर्गसंख्या इथे लिहिलेली आहे, तुम्हाला कळलं असेल, लई सोपं आहे ते. आता प्रश्न क्रमांक 37वा बघू. 37वा प्रश्न काय दिला आहे? N3ST, दुसरं ऑप्शन आहे P4ST, नंतर आहे तिसरं ऑप्शन आहे C1ST, आणि चौथं ऑप्शन आहे J5ST. म्हणजे शेवटी काय आहे? STच आहे, हे 5 आहे. शेवटी काय आहे? ST आहे. ते बाकीचे कसे आहेत?
मधले अक्षर आहेत. आता याच्यामध्ये काय केलं पहा मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये त्यांनी असं केलेलं आहे की आपले जे स्वर असतात त्या स्वरांना क्रमांकानं घेतलेलं आहे. म्हणजे कसं क्रमांकानं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याकडे स्वर जे आहेत ते स्वर आपण क्रमांकानं घेऊ शकता. कोणते स्वर आहेत आपल्याकडे? ए, ई, आय, ओ, यू. याला 1 क्रमांक, 2 क्रमांक, 3 क्रमांक, 4 क्रमांक, 5 क्रमांक आपण याला क्रमांक देऊन टाकलो. मग हे क्रमांक दिल्यानंतर आपण याच्यामध्ये पहिल्यामध्ये जे क्रमांक आहे तर 3 दिलं. म्हणजे आपण जर NIST आहे, या 3च्या जागी इथं जे 3 आहे ते ठेवल्या तर NIST होते, निष्ठ होते. निष्ठ अर्थपूर्ण आहे का? निष्ठ अर्थपूर्ण नाही. पण ह्याच्यामध्ये जर बघितलं दुसऱ्या ऑप्शनमध्ये P4ST, मग पीमध्ये 4 क्रमांकला ओ घेतला, POST होते. म्हणजे पोस्ट हा अर्थपूर्ण शब्द आहे. आता तिसऱ्यामध्ये बघा C1ST, C1ला किती आहे? ए आहे. आणि ST म्हणजे कास्ट होते, अर्थपूर्ण शब्द तयार होते. हे अर्थपूर्ण आहे, अर्थपूर्ण, हे सुद्धा अर्थपूर्ण आहे. आता शेवटचं बघा J5ST, बघा जेला जे 5ला कोण आहे? यू आहे. ST जस्ट, हे सुद्धा अर्थपूर्ण अक्षर तयार होऊ लागलं. पण इथं निष्ठ हा शब्द तयार व्हायला 3 नंबरला आपण जर आय टाकलो, म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन नंबर तुमचं पर्याय 1 बरोबर येते. आपल्याला फक्त आपले जे स्वर आहेत ते 1, 2, 3, 4 असं क्रमांक द्यायचं आहे. आणि ह्याच क्रमांकामध्ये इथं 3च्या जागी आय येते म्हणून आय टाकायचं, 4च्या जागी ओ येते म्हणून ओ टाकून बघायचं, अर्थपूर्ण तयार होते. 1च्या जागी ए आहे, ए टाकायचं, अर्थपूर्ण शब्द तयार होते. पण पहिल्याचा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, म्हणून पहिला ऑप्शन तुमचा बरोबर आहे. इथं पोस्ट होत आहे, इथं कास्ट होत आहे, इथं जस्ट होत आहे. हे तिन्ही अर्थपूर्ण शब्द आहेत. आता बघू आपण प्रश्न क्रमांक 38. तर बघा प्रश्न क्रमांक 38 आहे आपल्याकडे. 38वा प्रश्न आहे. 1 ABD, 2 आहे DHO आणि 3 आहे CFL आणि 4 आहे FLX हे आहे. आता आपण याचे प्रश्न सॉल्व करूया. आता बघा 38वा प्रश्न आहे आपल्याकडे. आपण काय करू शकतो, याचं क्रमांक लिहूनसुद्धा सॉल्व करू शकता किंवा न लिहून, म्हणजे ABD आहे म्हणजे इथं लिहूच लागेल. 1, 2, इथं किती आहे? 4 आहे, म्हणजे आपण इथं 4 करू शकता. D किती आहे? D 4 आहे, H 8 आहे आणि O किती आहे? O 15 आहे. C आहे 3, F आहे आपल्याकडे 6, L आहे आपल्याकडे 12. F आहे आपल्याकडे 6, L 12 आहे, X किती आहे? 24 आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं मित्रांनो, याच्यामध्ये असं करू शकता, या 1ला आपण जर 2 गुणलो, 1 गुणिले 2 केलं तर 2 येते. आणि इथं 2 आहे ना, मग 2 गुणिले 2 केलं तर काय ते 4 येते. बघा 1 गुणिले 2 केलं तर 2 इथं लिहिलं, परत 2 गुणिले 2 केलं 4 येते तर 4 इथं लिहिलं. मग आता इथं बघा, इथं 4ला काय केलं आपण? 4 गुणिले 2 केलं तर 8 येते, 8 इथे लिहिलं. मग 8 गुणिले 2 करावं लागते, 8 2 16 येते, पण इथं 16 लिहिलं का? लिहिलं नाही, म्हणजे हे चुकीचं असू शकते. आता इथं बघू आपण, इथं किती आहे? 6, 3 आहे आणि 6 आहे. 3ला जर आपण 2 गुणलं 6 येते. मग आता परत 6ला कितीला गुणायचं आहे? 6ला आपल्याला 2नच गुणायचं आहे, तर किती येते? 12. म्हणजे हे 12 इथं लिहिलेलं आहे. बघा इथं बघा, 6ला आपण 2 गुणलं तर 12 येते, म्हणजे 12 इथं लिहिलं. आता परत 12ला कितीनं गुणायचं? 2 गुणायचं तर 24 येते, मग इथं 24 लिहिलेलं आहे. पण इथं चुकीचं लिहिलं. 8ला आपण 2 गुणलं तर 16 येते, पण इथं किती लिहिलं? 15 लिहिलेलं आहे. म्हणून हे ऑप्शन थोडं वेगळं आहे. ऑप्शन नंबर 2 तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. आता बघू 39वा प्रश्न. 39वा प्रश्न आहे आपल्याकडे. पहिला ऑप्शन आहे 10 EU 26, दुसरा ऑप्शन आहे 15 AG 21 आणि तिसरा ऑप्शन आहे 21 RZ 29 हे आहे. आणि चौथा ऑप्शन इथं लिहू आपण 19 OT 25.
आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये काय आहे मित्रांनो 39वा प्रश्नामध्ये. आता आपण ह्याचे क्रमांक देऊन टाकू. ईचं क्रमांक येते 5, यूचं क्रमांक येते 21 आणि एचं क्रमांक 1, जीचं क्रमांक 7, आरचं क्रमांक 18, झेडचं क्रमांक 26, ओचं क्रमांक आहे 15 आणि टीचं क्रमांक आहे 20. आता बघा याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण बघू शकता. आता याचा जर चांगला विचार केला आपण तर ह्या 10मध्ये किती ॲड करावं लागलं तर 26 येते. 10मध्ये आपण 16 ॲड केल्या तर 26 येते मित्रांनो. 10मध्ये 16 ॲड केलं तर 26 येते. एवढं तर सर्वांना माहितीच आहे. आता बघा 10मध्ये आपण किती ॲड केल्या, पहिलं आणि शेवटचं 10मध्ये 16 ॲड केलं तर 26 येते. आणि मला सांगा या 5मध्ये किती ॲड केलं तर 21 होते. 5मध्ये किती ॲड करावं लागेल, 5मध्ये किती ॲड केलं तर 21 होते. 16 ॲड केलं तरच 21 होते मित्रांनो. म्हणजे 16मध्ये सुद्धा ॲड केलं, बाहेरसुद्धा ॲड केलं. आता दुसरं बघा याच्यामध्ये, या दुसऱ्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या 15मध्ये किती ॲड केलो आपण, 15मध्ये किती ॲड केलं तर 21 होते. 15मध्ये आपल्याला ॲड करावं लागेल 6 ॲड केलं तर 21 होते. आणि 1मध्ये किती ॲड केलं तर 7 होते. याच्यामध्ये बी 6 ॲड केलं तर 7 होते. मध्ये ह्या जीचं 7 नाही का म्हणून तसं. म्हणजे बघा 21मध्ये किती ॲड केलं तर 29 होते मित्रांनो. 8 ॲड करावं लागेल. ह्याच्यामध्ये 8 ॲड करावं लागेल. 18मध्ये किती ॲड केलं तरी 26 होते. 18मध्ये सुद्धा आपल्याला किती ॲड करावं लागेल, 18मध्ये सुद्धा 8च ॲड करावं लागेल. म्हणजे इथं 8 ॲड केल्या, इथं 16 ॲड केल्या, इथं 6 ॲड केल्या, इथं 8 ॲड केल्या. म्हणजे इथं थोडं काहीतरी फरक चेंज राहू शकते. पहिलं मधल्याचं बघू आपण. 20मध्ये किती ॲड केलं तर 15मध्ये किती ॲड केलं तर 20 होते. 5 ॲड केलं तर 20 होते. मग बाहेरचे बघा, मध्ये 5 ना बाहेर बी 5च ॲड करावं लागेल. पण 21मध्ये 6 ॲड केलं तर 25 येते मित्रांनो. म्हणून हे थोडं ॲडिशन याची चुकीचे आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे बरोबर उत्तर असणार आहे, विसंगत पद. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 40वा. तर पहा प्रश्न क्रमांक 40वा आहे आपल्याकडे. लिहून घेऊ. पहिला ऑप्शन आहे W4R9, दुसरा आहे F21Q7 आणि तिसरा ऑप्शन आहे H19K16 आणि चौथा ऑप्शन आहे N13S8. आता बघा याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवते ते आपण शोधूया. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये आहे हे जे ABCD आहे आपली, ABCD जर बघितला तर ABCD आपल्याला उलट्या क्रमाने लिहायची आहे. ABCD उलट्या क्रमाने म्हणजे इथं जर आपण झेडला 1 मानलो, वायला 2 मानावं लागते, एक्सला 3, डबलला 4, याला 5, याला 6, हे 7, 8. म्हणजे आपण याला उलट्या क्रमाने ABCD लिहायचं आहे. तर आता एकदा आपण एका पेजवर उलट्या क्रमाने ABCD लिहून घेऊ आणि याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर पहा आपण इथं उलट्या क्रमाने ABCD लिहू, म्हटल्यास इथंच लिहू आपण. बघा ABCDEFGHIJKLMNOPQRSTU, यूच्या नंतर VUVWXYZ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि हे 26. म्हणजे आपण उलट्या क्रमाने लिहिलेलं आहे ABCDमध्ये. याला 1 न देता झेडला 1 दिला. आता जर इथं बघितलं तर आपण उलट्या क्रमाने जर बघितलं तर 1 2 3 4 नंबरला कोण आहे, W आहे. मग त्याने इथं असंच केलं, हे जे W आहे ना, Wच्या समोर 4 दिलं उलट्या क्रमाने. 4ला W असल्यामुळे 4च्या समोर W. R इथं आहे बघा, उलट्या क्रमाने R 9 नंबरलाच इथं आहे कारण तिथे 9 दिलं. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, बघा 9 नंबरला R आहे.
म्हणजे उलट्या क्रमाने इथं आरच्या समोर त्याचा क्रमांक दिला. बघा एफ 21ला आहे का बघू. बघा 21 कुठे आहे, 21 कुठे आहे, 21 इथं आहे बघा. एफच्या जागी 21 आहे. क्यू 17 असला पाहिजे, 17. क्यू कुठे आहे, क्यू इथं 10 दिलं, म्हणजे हे चुकीचं दिलं. दुसरं ऑप्शन चुकीचं दिलेलं आहे. आता आपण पुढचे चेक करू बाकीचे सगळे बरोबर आहेत का. आता बघा तिसरं चेक करू. H19ला आहे का. बघा H19ला आहे, बरोबर आहे. K16ला आहे का. K16 कुठे आहे, 16 15 16. बघा K आहे 16ला, म्हणजे हे बी बरोबर आहे. K16ला आहे. N13ला आहे का. बघा N13ला आहे. आणि S8 नंबरला आहे का. बघा S8 नंबरला आहे, म्हणजे हे बी बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. हे चुकीचं आहे, म्हणजे आपलं ऑप्शन बरोबर आहे. हे पण बरोबर आहे, म्हणजे उलट क्रमाने त्याचे अक्षर पुढे दिलेले आहेत. तर आता अशा प्रकारे आपण ह्या लेक्चरमध्ये एकूण 40 प्रश्न बघितलो, म्हणजेच 21 ते 40 प्रश्न बघितलो आपण आजच्या व्हिडिओमध्ये. पहिल्याच्या व्हिडिओमध्ये 1 ते 20 बघितलं होतं, म्हणजे एकूण आपण किती टोटल 1 ते 40 प्रश्नाचं सोल्युशन आपण सांगितलेलं आहे मित्रांनो. तर या 40 प्रश्नाच्या सोल्युशनच्या बेसवरून तुम्हाला होमवर्क म्हणून फक्त हे पुढचे 6 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. आत्तापर्यंत जे मी तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहे ते सगळे लॉजिक तुम्हाला वापरायचे आहेत आणि विचार करायचा आहे. आणि हे 6 प्रश्न तुम्हाला मनानं सॉल्व करायचे आहे, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला मनानं सॉल्व करायचं असते मित्रांनो. त्याच्यासाठी तुमचं थोडं दिमाग वापरणं गरजेचं आहे. बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे बुद्धीचा वापर केला पाहिजे आपण. म्हणून हे 6 प्रश्न तुम्ही कुठेच न बघता तुम्ही सॉल्व करून पहा मित्रांनो. अशा प्रकारे जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या सराव संचमध्ये म्हणजे स्वाध्यायामध्ये. धन्यवाद.